अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम खान आप सभी का खिलाफत टाइम्स में स्वागत करता हूं। औरंगाबाद में अभी अब्दुल सत्तार जो अल्पसंख्यक मंत्री हैं उन्होंने एक पत्रकार परिषद ली जिसमें आदर्श घोटाले का जो पैसा है उसके बारे में उन्होंने बात किया। उन्होंने ये भी बताया कि आदर्श बैंक का जो निव्वल नफ़ा है वो 18 कोटी ये साल उन्होंने बताया। उसमें उन्होंने ये बताया कि सरकार से ये मांग की अब्दुल सत्तार ने कि बिजली का जो है शेतकरी को भरपूर उपयोग देना चाहिए और उनकी जो कर्ज है वो भी उसके लिए माफ़ी करना चाहिए। मैं आपको अब्दुल सत्तार जी की जो पत्रकार परिषद है वो भी आपको बता रहा हूँ, आप देखिए। और सत्तार जी ने क्या कहा तो ये भी आप समझ लीजिए और जानिए कि अगर सरकार ने कदम उठाती है तो आम नागरिकों के लिए और शेतकरियों के लिए, जो हमारे खेती के जो भाई है, जो मजदूर हैं, इन सबको कितना फ़ायदा पहुंच सकता है। अगर ऐसे बैंक घोटालों से अगर हमारा पब्लिक का जो है नुकसान होता है तो सरकार को ऐसे कदम उठाना चाहिए। जो अब्दुल सत्तार जी ने बात की ये बहुत अच्छी बात की है, आप भी देखिए। आदर्श घोटाळा आल्यानंतर सर्व डिपॉझिट आमची वाटली, तेही आमच्याकडे लोकांचा विश्वास, शेवटी हा शेतकऱ्याचा पवित्र मंदिर आहे ही बँक आणि या बँकेचा भागभांडवल हे सर्व आपण एकंदरीत पाहिलं तर मला असं वाटतंय की यावर्षी 18 कोटी रुपये निव्वळ नफा आम्हाला मिळणार आहे आणि त्या माध्यमातून बँकेची परिस्थिती जे आमचा वसुली कमी होती त्यासाठी आम्ही शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती केली सरकारला। तर सरकार निर्णय घेणं, आम्ही कॅबिनेटमध्ये सर्व मंत्र्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्या भावना मांडल्या। त्यामध्ये एक मागणी आमची जी आहे एमएससीबीची महत्वपूर्ण शेतकऱ्याला विद्युत पुरवठा दिवसा करावं, नंबर 1। नंबर 2 त्यांना माफी द्यावी, पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना हे फ्री ऑफ चार्ज 7.5ची मोटरपर्यंत शेतीसाठी वापरायला मिळाले, महत्वाचा निर्णय आणि तो निर्णय महाराष्ट्र सरकारने आता जो मान्य केला त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल या परिस्थितीनुसार जो आमचा नफा आहे त्या नफ्याच्या माध्यमातून 18 कोटी 76 लाख रुपये इतका आम्हाला निव्वळ नफा बँकेला झालेला आहे। अजून हे 65 कोटी आल्यानंतर ही रुटीन झाली तर बँकेची परिस्थितीमध्ये सुधारण्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे आता मूळ जी रक्कम आहे 64 कोटी तुम्हाला सरकारने देऊ केली जी म्हणजे 150 कोटी तुम्ही त्यांना माफ करा, नेमकं म्हणजे की 150 कोटी मध्ये हे 64 धरून आहेत की कसे? नाही, कसं आहे 150 कोटी मी 2 मिनिटात क्लिअर करतो। आमच्याकडे टोटल आमचा व्याज जो आहे टोटल मुद्दल 64 कोटी आहे, ती सरकारने दिली। व्याजच्या बाबतीत बँकेला निर्णय घ्यायला सांगितलं, ते 150 कोटीचा आम्ही आज निर्णय घेण्यासाठी आलो होतो, परंतु अनेक संचालक 150 कोटी व्याज आता 40 वर्षामध्ये साहजिक आहे। म्हणजे तो 150 कोटी रुपयाच्यासाठी आम्हाला आता सरकारने एक आदेश दिला, सहकार खात्याने आम्हाला जे दिला सरकार, महाराष्ट्र सरकारने एक आदेश दिला, त्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जीआर मध्ये, एक तर आपण आपल्या संचालक मंडळाची मीटिंग बोलवा किंवा पब्लिक विशेष सभा बोलवा आणि त्याच्या माध्यमातून याचा मधला अंतिम निर्णय घ्या। तर अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्हाला जी अडचणी आल्या बँकेला 150 कोटी रुपये माफ करावं लागेल। साहेब, संचालक जयस्वालच्या जागेवर कोणाला बसवणार? क्लिअर होते ना मित्र, हे महत्वाचं आहे। हे 64 कोटी जे आहे मुद्दा ते कर्ज रूपाने शासनाने आपल्याला दिलेला आहे। नाही, 64 कोटी आम्ही जे कर्ज दिला होता मूळ त्यावेळेस ते ती रामकृष्ण जल उपसा आदरणीय बाबाच्या काळामध्ये ती झाली, सुरेश पाटील सर्व होते ते। 64 कोटी जे आहे ते कर्ज रूपाने आपल्या सभासदांकडे आहे, शेतकऱ्यांकडे, आणि त्यांनी ते परतफेड केले नाही। योजनेचे जे काही पद्धती झालेले आहे त्या 64 कोटीवर हे 150 कोटी रुपयाचं व्याज शेतकऱ्यांकडे आहे, ते कर्ज फेडू शकत नाही। मुद्दल मिळून व्याज 150 कोटी असं नाही, हे 64 वेगळे। आता मूळ 150 कोटी सरकारला माफ करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला तर हे बँकेच्या टोटल व्यवहारामध्ये हे 150 कोटी माफ झाले असं गृहीत धरता येईल आणि त्यावेळी त्यांचा सातबारा कोरा होईल। रामकृष्ण उपसा सिंचन योजनेची एकूण मुद्दल व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती आहे आणि असे किती शेतकरी आहेत हे सांगितल्यानंतर मग पुढच्या प्रश्नाचं क्लिअर होईल। मला वाटतं ओव्हरऑल टोटल झाले 210 कोटी पहिलं, हे 64 बाजूला निघाले राहिले 150 कोटी आणि 17,000 मला वाटतं
एक 64,26,69,60,000 रुपये बरोबर आहे. त्याला संस्थेचा व्याज आला 1,145,27,90,000 आणि एकूण व्याज झाला 2,95,000 व्याजासहित 49 लाख बरोबर आहे. याच्यामधून 64 काढले 51 राहतात 151 म्हणजे 150 कोटी राहतात. तर हे तुम्हाला लागलं तर याची कॉपी मी सर्वांना झेरॉक्स कॉपी या सर्व कॉप्या बनवा हा ना जी 2100 असं मला तुमची वाटतं. एकूण मानसिकता काय झालेली आहे की या उपसा सिंचन योजनेचा जो ओझा आहे सातबाऱ्यावरचं जी ते क्लिअर करायची इच्छा आहे का फक्त सरकार जर म्हणलं तरच करायचंय? तुमची मानसिकता काय? माझी प्रामाणिक मानसिकता आहे का शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे माझी मानसिकता. परंतु संचालक मंडळामध्ये सन्माननीय संचालकांनी जे काही बोललंय त्याचा एक एंट्री करावी लागते, त्याचं मत त्याच्यामध्ये नोंदावं लागतं. याच्यानंतर मी 10-12 दिवसामध्ये परत सरकारकडून याचा अंतिम निवाडा करेल आणि अंतिम एकदा झाला समजा आता रामकृष्ण बाबाचा मुलगा अप्पासाहेब त्याची इच्छा आहे तात्काळ करा, डॉक्टर दिनेश आहे त्यांची इच्छा आहे तात्काळ करा. मी बोललो